सो हॅलो एव्हरीवन. आज आपण बनवणार आहोत चिकन रस्सा. आई बनवणार आहे चिकन रस्सा. चला मग आपण आईच्या हातचं बघूया चिकन रस्सा कशी बनवते तर ती. चला तर. सर्वप्रथम आपण अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आणि थोडं गॅसवर गरम पाणी ठेवून त्यामध्ये हळद टाकून त्याला आपण थोडा वेळ बॉईल होऊ देणार आहोत. याला चिकनला आता आपण मसाला बनवणार आहोत. मसाल्यासाठी मी 4 छोटे कांदे कट करून घेतलेले आहे, खोबरं घेतलेलं आहे आणि थोडा लसूण घेतलेला आहे. आता याला आपण थोडं ड्राय रोस्ट करू किंवा तुम्ही थोडं ऑइल टाकून सुद्धा रोस्ट करू शकता. कांदा तेल टाकून परतून घ्यायचा. थोडा गुलाबी सरी रंगाचा येईपर्यंत. आपण आता हे वाटण रोस्ट केलेलं आहे थोडं तेल टाकून. इथे आपण मगज बीज पण घेतलेला आहे आणि आता आपण याला काय करणार आहोत, यामध्ये याचं वाटण करून घेणार आहोत. ओके. इथे आपण पेस्ट काढून घेतली आहे आणि अधूनमधून थोडं चिकन चेक करत राहायचं. इथे आपलं चिकन झालेलं आहे आणि आता आपण चिकन भाजी बनवण्याची सुरुवात करणार आहोत. चला तर मग. आता आपण थोडं पातेल्यामध्ये 2 चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण काय टाकणार आहे. राई थोडीशी तडतडली की त्यामध्ये एक तेजपान टाकणार आहे. ही पेस्ट आपण तेलामध्ये टाकत आहोत आणि थोडं गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत याला फिरवत राहायचं आहे. आणि आता छान तेल सुटेपर्यंत आपण याला परतून घेणार आहोत. मेथी पण घालणार आहोत आपण. मी 1.5 चम्मच तिखट घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार तिखट वापरू शकता. अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच धनिया पावडर घेणार आहे आणि चवीप्रमाणे मीठ 1.5 चम्मच मीठ घेतलेलं आहे. आपण एक पूर्ण टमाटरची प्युरी बनवलेली आहे. त्यामध्ये थोडा धनिया ॲड केलेला आहे आणि आता तो आपण तुम्ही बघू शकता याला थोडा तेल सुटत आहे पण अजूनही थोडा वेळ आहे तर अजून होऊ देऊया आपण याला. नाही हे ॲड करणार आहे. आपलं हे मसाले झालेले आहे. याला चांगला ब्राऊन कलर आलेला आहे. आता यामध्ये आपण मिरची पावडर, हळद, धनिया पावडर हे ॲड करणार आहोत. थोडा चिकन मसाला आणि गरम मसाला पाण्याने थोडा भिजवून घेतलेला आहे आणि हा आपण ह्या मसाल्यामध्ये टाकणार आहोत. थोडी 2 मिनिटं वाफ येऊ देणार आहोत. आपण यामध्ये आता जे चिकन आपण शिजवलेलं होतं त्या पाण्यामध्ये ते आपण यामध्ये ॲड करू आणि काही वेळ 2 मिनिटासाठी आपण याला वाफ येऊ देऊ. हां, आता याला वाफ आलेली आहे. तुम्ही बघू शकता. वर आलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता मी यामध्ये हे बॉईल केलेलं चिकन पण टाकणार आहे. आणि आता आपण त्याला फिरवून घेणार आहोत आणि आपण त्याला यामध्ये थोडं फिरवून घेणार आहोत. आता पाणी टाकायच्या वेळेसच करते. जे चिकनमधलं जे आपलं थोडं पाणी शिल्लक राहिलेलं होतं ते आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत. नाही जेवढं तुम्हाला आता यामध्ये आपण हे पाणी पण टाकणार आहोत. तुम्हाला जेवढा रस्सा हवा आहे त्यानुसार तुम्ही ते पाणी ॲड करू शकता. तुम्ही बघू शकता भाजीला अत्यंत सुंदर कलर आलेला आहे.
थोडी कोथिंबीर घालणार आहोत. तुम्ही बघू शकता भाजीला छान कलर आलेला आहे.